हे आमचे प्रियताई आहेत. संध्या पर्व भांडूपमध्ये यांनी हे संध्या पर्व सुरू केलेलं आहे. नावही इतकं छान आहे की आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे या आजी आजोबांची आणि त्यांना एक वेगळा आनंद आहे, त्यांना एक वेगळं आयुष्य, नवीन सुरुवात आयुष्याची तुम्ही करून देत आहेत आई. खूप छान आणि खूप आजकाल अशी माणसं शोधताना सापडताना नाही मिळतात. म्हणजे एक तुम्ही वेगळं कर्तव्य करताय आणि तुम्ही कुठेही तुम्ही एवढं सगळं आता एवढं करताय तरी सुद्धा कुठेही तुमच्या चेहऱ्यावर असं हे दिसत नाही. प्रत्येकाला तुम्ही तेवढ्याच याने चौकशी करून किंवा त्यांचा सांभाळ करतात. तर काय सांगाल थोडक्यात तुमच्या या संध्या पर्वाबद्दल? नमस्कार, मी प्रिया जाधव. आपल्या भांडूपमध्ये संध्या पर्व नावाचं एक कुटुंब म्हणेन मी. आम्ही ह्याला ओल्ड एज होम म्हणत नाही, कारण तुम्ही आता आपलं हे सेंटर पाहिलं असेल, तुम्हालाही जाणवलं असेल की हे एक कुटुंब आहे. आणि मला खरंच सांगताना खूप आनंदही वाटतो, अभिमान वाटतो आणि कौतुकही वाटतं की 2 माणसांपासून सुरू झालेला हा परिवार आज 22 माणसांवर येऊन ठेपलेला आहे. खूप छान. आणि खरंच खूप छान वाटतंय की प्रत्येकाच्या घरामध्ये, मी तर असं म्हणेन की प्रत्येकाच्या घरामध्ये एक म्हातारी काठी असावी. आणि मला कौतुक वाटतंय की माझ्या घरात या 22 काठ्या आहेत आणि आनंदाने सगळ्यांसोबत आमचा दिवस इथे कसा जातो आम्हाला कळत नाही. आमच्या सेंटरचं नाव सुद्धा आम्ही संध्या पर्व का ठेवलंय, कारण आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याची संध्या खूप सुंदर असावी, प्रेमळ असावी, समाधानकारक असावी, म्हणून हे संध्या पर्व आहे. मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करते की आपल्या या सेंटरला नक्की आवर्जून भेट द्या. आणि आजी आजोबा आपण जर एका अनुषंगाने विचार करायला गेलो ना, तर ही आजी आजोबा अजून काही कालांतराने आपल्याला पाहायला मिळतील का, किंवा त्यांचं प्रेम आपल्याला अनुभवायला मिळेल का, याबाबत मला तरी शंका वाटते. त्याच्यामुळे ते आहेत तोपर्यंत त्यांचं प्रेम अनुभवूया, त्यांना जपूया. आणि हा जो सुरकुतला जीव असतो ना, अत्यंत प्रेमाचा असतो. त्यांचा मायेचा शब्द, त्यांचा मायेचा स्पर्श, त्यांचा मायेचा आधार. मी असं म्हणेन ना की आयुष्यामध्ये पैसाच सर्व काही नाहीये. अर्थात आयुष्य जगायला पैसा लागतो, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन प्रेम किंवा स्पर्शाची भाषा जी असते ना, ती आम्ही सगळेजण इथे अनुभवतोय. आणि तुम्ही सगळे आमच्या सोबत आहात. कायम असेच सोबत राहा. तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा सदैव आमच्या सोबत आणि ह्या आजी आजोबांसोबत सदैव राहू देत आणि संध्याबरोबर कायम माणसांनी भरून फुलून येऊ देत, हीच नम्र विनंती. धन्यवाद ताई. भांडुपकर व सहपरिसर मुंबई परिसर यांना नक्कीच आवाहन की नक्की या संध्या पर्वाला भेट द्या. आम्ही धुळवडीच्या निमित्ताने राजेशदादा आणि पौर्णिमाताई आम्ही आलेलो आहोत. नक्कीच भांडुपकरांना आवाहन किंवा भांडुप परिसरातल्यांना आवाहन, नक्की या संध्या पर्वाला भेट द्या. आजी आजोबांना भेटायला या. त्यांना एक थोडंसं एक वेगळा आनंद देऊन जाईल, समाधान देऊन जाईल. त्यांच्याशी थोडंसं